आपला पहिला सीन शूट झाला, मग त्यानंतर ठाण्यात लागलेला तो आलेला, तो आला माझ्याकडे म्हणाला, तुला सांगितलंय का सईवर चिडायला? प्रसादला असं आहे की त्याने माझ्यासाठी खूप मोठी मोठी स्वप्न पाहिलेत, म्हणजे मी सुद्धा पाहिलेली आहेत, पण त्याला ते स्वप्नांची घाई सुद्धा असते आणि त्यांच्या नात्याविषयी तर आम्हाला ऍब्सोल्युटली आयडिया नाही ह्याला तर मुळीच. तुलाही कुठे माहितीये की मी त्याला तेव्हा म्हटलेलं प्रसादला, म्हटलं अरे तू पहिल्यांदा भेटतोय त्याला, तू माझ्याकडनं त्याच्याविषयी ऐकलंयस, तुम्ही ओळखता नाही एकमेकांना, तू जाऊन एकदम त्याला असं धारेवर धरलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आणि जे कलाकार मध्ये मध्ये आपल्याला ट्विस्ट घेऊन येताना दिसतात असे गोड कलाकार माझ्यासोबत आहे. कसे आहात? मी मस्त मस्त. येस, आता जसे मी मगाशीच म्हटली तुम्हाला की तुम्ही मध्ये मध्ये येता आणि काहीतरी वेगळा ट्विस्ट घेऊन येतात आणि प्रेक्षक नक्की विचार करतात, अरे आता हे का आलेत. सो आत्ता यावेळेस काय घेऊन येणार आहात हे काय सांगायला आवडेल? नाही, एकतर हा उत्सव आहे गावचा, त्यामुळे सगळेच आहेत. बऱ्याच वर्षांनी हा उत्सव होतोय, त्यात माझी जी फॅमिली आहे त्याचं हे कुलदैवत असल्यामुळे आम्ही इथे असणं अपेक्षितच आहे. पण जो काही ट्विस्ट अँड टर्न आहे ते मी काही सांगत नाही त्याबद्दल आता सध्या, पण आहे, बरंच आहे. पण विश्वाच्या आयुष्यातले ट्विस्ट हे खरं तर त्याच्या नकळतच घडत असतात, म्हणजे कारण की तो आता मनस्थितीतच नाही की तो खरं तर असे काही ट्विस्ट घडवून आणेल किंवा काय. पण आता त्याची जी अगदी प्रेयसी होती किंवा त्याचं जिच्यावर प्रेम होतं तिचं लग्न झालंय एकाशी आणि ती सिच्युएशन एकंदरीत हँडल करणंच त्याच्यासाठी खूप मोठा टास्क आहे. येस, पण आता तू त्याला तेच सपोर्ट करण्यासाठी आली आहे, कारण की आता या उत्सवात ते दोघं ते येणारच आहेत. हो. तर तेच आता ते दोघं जण येतील आणि यातलं म्हणजे मेन मुद्दा असा आहे की मला माहिती नाहीये की जान्हवी नेमकी तीच आहे. बरं, मी तिला भेटले, पण तीच जान्हवी आहे किंवा तिचा नवरा कोण आहे आणि त्यांच्या नात्याविषयी तर आम्हाला ऍब्सोल्युटली आयडिया नाही ह्याला तर मुळीच. तुलाही कुठे माहितीये की माझं प्रेम होतं? हो तेच ना, ते काहीच नाही होते. हळूहळू त्या गोष्टी उलगडणार आहेत. सो तीच त्यातली मजा आहे की गोष्टी अशा थोड्याशा सॉल्व्ह आहेत, पण काही अशा अजूनही गुलदस्त्यात आहेत. येस, पण आता त्या दोघांना बघणार आहेस. राग तर ऑफकोर्स तो एक वेगळ्या प्रकारचा येणार, पण काय करायचं ठरवलंय की आता या उत्सवात तुझा काहीतरी प्लॅन असेल? मग म्हणजे विश्वा म्हणून विचारत असाल तर त्याला ॲक्च्युली इथून बाहेर पडायचं, या रिलेशनशिप म्हणून त्याला मूव ऑन व्हायचं आहे, पण परिस्थिती त्याला मूव ऑन होऊ देत नाही आहे. त्याला राग नाही, ॲक्च्युली दुःख होईल मला वाटतं. राग काय येईल, त्यानेच तर सांगितले जानूला की तू कर लग्न. पण हां, आता ती परिस्थिती आता येईल त्याच्यावर. पण जयंतचं खरं रूप जेव्हा आता सगळ्यांसमोर येईल तेव्हा विश्वाचं काय एक स्टँड असणार आहे जान्हवीसाठी? तो स्टँड लेखक ठरवतील. पण म्हणजे मला असं वाटतं कॅरेक्टर म्हणून तर त्याला ऑफकोर्स आवडणार नाही, कारण ॲज ऑफ नाव तरी तो जान्हवीवर सर्वात जास्त प्रेम करतो. तो ही विल अपोजिट, बट आय डोंट नो. होईल जाणे, मग मी काय वाईट होतो? मी तर किती छान ट्रीट केलं असतं तुला. पण आता विश्वाला तू सपोर्ट करताना दिसशील आम्हाला या मालिकेत. सो काय सांगायला आवडेल, मित्राची जी आता परिस्थिती आहे तू त्याला त्यातनं कसं बाहेर काढणार आहेस? मला असं वाटतं की विश्वा रिप्रेझेंट करतो. बहुतेक वेळा असं होतं की आपले काही मित्र असतात, मैत्रिणी असतात की जे अडकतात काही सिच्युएशनशिप्समध्ये अडकतात आणि मग त्यांना कळत नाही की कसं यातनं बाहेर यावं आणि त्या क्षणी तो प्रॉब्लेम जगातला मोठा प्रॉब्लेम वाटत असतो. पण मग एक थर्ड पर्स्पेक्टिव्हने जेव्हा कोणीतरी आपल्या जवळची व्यक्ती त्याच्याकडे बघते ना आपल्याला सांगते, तर ते सोपं जातं. सो आय थिंक मी एक जरिया आहे त्याच्यासाठी पुन्हा बॅक टू रियालिटी किंवा टू बाउन्स बॅक. तर आता आणि असं होतंच ॲक्च्युली की म्हणजे आपण जर का त्या सिच्युएशनमध्ये असतो तर आपण सुद्धा त्याच चुका करू ज्या ती व्यक्ती करते. पण मित्रमैत्रिणी ह्याचसाठी असतात की आपल्याला जरा खेचून ट्रॅकवर आणायला. पण आता ज्या कॅरेक्टरविषयी आपण एवढ्या वेळ बोलतोय तर मला आता ते विचारायला आवडेल की जेव्हा झीवर परत येणार होती तेव्हा सगळ्यांना जो एक वेगळा आनंद झाला तेवढाच प्रसादला सुद्धा झालाय. प्रसादने खूप स्टोरीज टाकलेले तेव्हा की अरे झीवर येते, अमृता येते, अमृताचं कमबॅक होतंय. काय सांगशील, किती चॅलेंजिंग आहे ही भूमिका आणि काय विचार केलेला की ही भूमिका आता आपण केलीच पाहिजे असं? टू बी ऑनेस्ट हल्ली असं झालंय ना की कुठलं कॅरेक्टर, कुठली सिरियल पुढे जाऊन कशी होईल, कशी फुलेल, लोकांना किती आवडेल हे आधीच अंदाज बांधणं खूप अवघड असतं. कारण प्रेक्षक तुमचे सगळे अंदाज चुकवू शकतात. कुठल्या कॅरेक्टरवर मनापासून प्रेम करतील किंवा काय हे नाही आवडत बाबा असं म्हणून फुली मारतील, सांगता नाही येत. पण आपलं एक इन्स्टिंक्ट असतं, त्याच्यानुसार आपण मग शेवटी जातो पुढे. तर जेव्हा या रोलसाठी विचारलं तेव्हा मला ते
असं वाटलं की एकंदरीत ऑन्सॉम्बल खूप छान आहे लक्ष्मी निवासचा. आणि झी मराठी चॅनलवर पण मी खूप आधी 2015मध्ये मी अस्मिता नावाची सिरियल केली होती. त्याच्यानंतर डायरेक्ट मी आत्ताच करते. त्यामुळे मला सुद्धा असं नॉक नॉक झी मराठी मी आहे असं मला एक वाटलं. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, करूया. पण जेव्हा प्रसादला पहिल्यांदा सांगितलं तेव्हा त्याच्या काय रिएक्शन होत्या? त्याला भयंकर आनंदच झाला. आणि त्याला असं ते खूप छान वाटत होतं की आता मी सुद्धा सेम चॅनलवरती येणार आहे. पण अर्थातच प्रसादला असं आहे की त्याने माझ्यासाठी खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली, म्हणजे मी सुद्धा पाहिलेली आहेत, पण त्याला ती स्वप्नांची घाई सुद्धा असते. मग तू हे कर, मग तू ते कर, मग नको ह्याच्यापेक्षा ते कर, ते कर, ते कर. मला असं होतं की प्रसाद थांब, आत्ता आपण हे आलेलं आहे, ही अपॉर्च्युनिटी छान वाटते, ही मी करते असं. मग तो म्हणतो की हां नाही ठीक आहे. सो तो जरा असं एकदम अति उत्साह त्याचा काही काही वेळेस होतो. माझ्या बाबतीत सुद्धा, स्वतःच्या बाबतीत असतोच पण माझ्या बाबतीत होतं. पण ऑल इन ऑल तो खूप खुश होता. आणि प्रत्येक सीन असेल, प्रत्येक जे काय एपिसोडमध्ये आज आहे असं कळलं किंवा काय, तर मग तो आवर्जून ते बघतो. त्याला कारण वेळ कमी मिळतो, तसा शूट असतं, हेक्टिक असतं, पण ते बघतो, त्याच्यावरती सांगतो की खरं सांगू का, मला ना हे वाटलं, ते वाटलं वगैरे सगळं सांगतो. मला पण सांगितलं. मला आठवतं तो आपला पहिला सीन शूट झाला, मग त्यानंतर ठाण्यात लागलेला तो आलेला. तो आला माझ्याकडे, म्हणाला तुला सांगितलंय का सईवर चिडायला? म्हटलं हो रे सांगितलंय. नाही पण का चिडतोस तू तिच्यावर? नाही म्हणजे कॅरेक्टर म्हणून ना, असं नाही की अमृता आहे म्हणून नाही, कॅरेक्टर म्हणून तो म्हणून नाही, पण तू कशाला चिडतोयस त्याच्यावर? म्हटलं नाही, असंच आता लिहिलं गेलेलं आहे, असंच एक्सपेक्टेड आहे. आणि इव्हेंच्युअली ते फेड आउट होईल हेही त्याला सांगितलं. मी त्याला तेव्हा म्हटलेलं प्रसादला, म्हटलं अरे तू पहिल्यांदा भेटतोय त्याला, तू माझ्याकडनं त्याच्याविषयी ऐकलंयस, तुम्ही ओळखता नाहीये कारण तू जाऊन एकदम त्याला असं धारेवर धरलं. पण नाही, त्यात आम्ही फक्त कॅरेक्टर विषयी बोललो. म्हणलं ओके ठीक आहे. आणि तो तसा हे असल्यामुळे, अनुज सुद्धा असा चिल असल्यामुळे त्याने ते काही फार मनाला लावून नाही घेतलं. पण अनुजसाठी किती चॅलेंजिंग आहे हे? मजा येते चॅलेंजिंग पेक्षा. म्हणजे जो ग्राफ आहे ना त्याचा, म्हणजे स्टार्टिंगला एक लवर बॉय होता, मग त्यानंतर जो डिप्रेशनमध्ये गेला, त्यात पण डिप्रेशनचे पण फेजेस आहेत, फक्त दुःख, मग दारू प्लस दुःख, मग त्यानंतर असं दुःख की त्यालाही कळत नाही कधी तो रडतोय, फक्त रडतोय. तर म्हणजे सीन्स करताना खूप मजा यायची. तो जो फेज होता एस्पेशली जेव्हा जस्ट तो दर्दभरा आशिक झालेला, तेव्हा म्हणजे परफॉर्म करताना तो एक जो चॅलेंज आहे ग्राफचा, एक्साइटिंग आहे. पण आता प्रसादबद्दल तर विचारलं, पण घरून काय प्रतिक्रिया आलेल्या ज्या छान छान होत्या? कारण सगळ्यांना इतका आनंद झालेला ना की आम्ही कमेंट्स आणि स्टोरीज बघत होतो, फक्त अमृतासाठी जास्त होत्या स्टोरीज आणि कमेंट्स की अरे अमृता येते आणि पुन्हा काहीतरी छान घेऊन येते. नाही, घरी सुद्धा प्रचंड आनंद झालेला होता की पुन्हा आता मी येणार आहे. आणि कुठल्याही प्रोजेक्टविषयी त्यांना उत्सुकता एक असतेच. आणि आता नियमवाटी लागू नाटक बराच, म्हणजे आता 2 वर्ष झाली ऑलमोस्ट करत होते, त्यामुळे एका नवीन पुन्हा प्रोजेक्टमध्ये बघणं हे असं छान वाटतं, उत्साहीच होते. पण प्रसाद आणि तू एकत्र असा नवीन प्रोजेक्ट घेऊन याल का, किंवा तुम्हाला दोघांना ते करायला आवडेलच? हो, खूप आवडेल. आणि ॲक्च्युली काही दिवसांपूर्वीच आम्ही एका नाटकाच्या संदर्भात एक छोटीशी मीटिंग झाली. त्या गोष्टी अजून मूर्त आहेत, आत्ता जस्ट कैऱ्या कापून ठेवलेल्या आहेत त्या अशा मिठामध्ये हे करून, पण त्याला वेळ लागेल. पण पावलं त्या दिशेने आम्ही टाकतोय की एकत्र काम करायचं आहे आणि असं सगळं, असं बघूया. पण जेव्हा सईच्या भूमिकेत अमृता तुझ्यासोबत आहे हे कळालं, आणि तेव्हा जेव्हा सेटवर पहिल्यांदा भेटलेलात, तो दिवस कसा होता? मी पुन्हा सांगतो, आत्ता मी जस्ट हे सांगितलं. झालं असं की मला माहीत नव्हतं, एकदा प्रसाद आमच्या सेटवर आलेला, तेव्हा पण पारू आणि याच्या वेळेस, तेव्हा ती भेटायला आली प्रसादला, हाय बाय झालेलं. मग मी शूटला गेलो, माझ्या आईला हाय करण्यासाठी मी तिच्या रूममध्ये गेलो, तर ती बसलेली. म्हटलं अमृता देशमुख, आणि मी हात पुढे केला, ते म्हणाले हाय मी तुझी बालमैत्रीण. आणि पण माझ्यासाठी तर म्हणजे ऑनर आहे खरं सांगायचं तर, बिकॉज ती मच मोर एक्सपिरियन्स्ड आहे आणि स्टारच आहे. तर म्हणजे, आणि तिचं मी खरं सांगू तर तिचा जो एक टायमिंग आहे, कॉमिक टायमिंग आहे, सेन्स ऑफ ह्युमर आहे, तो इतका अमेझिंग आहे ना की सीन करताना सुद्धा एवढी मजा येते. आणि स्टार्टिंगमध्ये तरी मी चिडायचो, पण आमचे आता मध्ये काही सीन्स गेले ज्यात
आमचं नॉर्मल कॉन्व्हर्सेशन होतं मैत्रिणींसारखे असे जे असतात तर तसं. ते सीन्स करताना एवढे मजा आली ना. म्हणजे ती काहीतरी एक ऍक्शन रिएक्शनचा खेळ आहे ना, त्यात जर तिने असं काहीतरी इम्प्रोवाइज केलं मलाही वाटतं की नाही मी पण असं काहीतरी करू शकतो. आणि मी जे केले त्याला पण तिने रिॲक्शन दिले. मी तिला एकदा म्हणालो, आठवतं तुला, की ती एक रिॲक्शन मला एवढी आवडली. मी ते ॲडिशन घेतलेलं, त्या ॲडिशनला तिने रिॲक्ट केलंय आणि ती रिॲक्शन ती लावली आणि ती कमाल रिॲक्शन होती. सो पण बालमैत्रीण हा जो काही किस्सा आहे किंवा जे तुमचे बालपणीचे किस्से आहेत किंवा जशी जी फ्रेंडशिप होती त्याबद्दल आत्ता सांगायला काय आवडेल? एक खुलासा कर की तुम्ही बालमित्र मैत्रीण कसे होता? सो मी त्याला इंट्रोड्यूस तसं करण्याचं कारण हेच की बऱ्याचदा ॲक्टर्सनाच माहिती नसतं नवीन ॲक्टर जो आलाय तर तो नक्की कुठल्या रोलसाठी आहे. कारण बऱ्याचदा 2-2, 3-3 कॅरेक्टर्स एका वेळेस इंट्रोड्यूस होत असतात. मग मी कोण असं तर काय एकदम म्हणून बाबा मी ती आहे की मी तुझी बालमैत्रीण असणार आहे आणि असं असं आता आहे तुमच्या घरामध्ये मी असणार आहे. म्हणून मग मी त्याला ती तशीच ओळख करून दिली. आणि म्हणजे काय आता की बालमैत्रीण तिची स्टोरी अशी आहे की ती शिकायला बाहेर होती आणि तिला विश्वाच्या साईबाबांनी खूप आपली मुलगी असल्यासारखंच तिचा सांभाळ केलेला आहे, तिची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे तिचा एक खूप कम्फर्ट आहे त्या घरामध्ये. तिला ते काही वेगळं परकं काही वाटत नाही. आणि बाकी तिला तिची फॅमिली किंवा असं तिचं काही नाही आहे. त्यामुळे तिचं सर्वस्व विश्व आणि त्याची फॅमिली हेच सगळं आहे. आणि ती शिकायला गेली होती, ती आता परत आलेली आहे. त्यामुळे ती सुट्टीच्या मूडमध्ये, तिला सगळीकडे फिरायचं आहे, तिला पुन्हा नॉस्टॅल्जिया तो सगळा अनुभवायचा आहे की लहानपणी आपण काय काय करायचो, इकडे तिकडे फिरायचो, हे खायचं ते खायचं असं. तर ती फुल चिल मोडमध्ये आता. आणि म्हणून मग तिने विश्वाचा प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे की ती आता ते इन्व्हेस्टिगेट करून राहणार आहे की व्हॉट इज रॉंग विथ विश्वा. सो आता ते सुरू आहे. येस, तिने आता ठरवलंय की विश्वाला सुधरवायचंच आहे आणि त्याला त्या झोनमधनं बाहेर काढायचं आहे. पण आता ही जी बालमैत्रीण भेटली तुला आणि आता जी खरी मैत्री झाली आहे त्या मैत्रीबद्दल काय सांगशील की किती छान हा बॉन्ड जुळला आहे? आणि मस्त, म्हणजे आम्ही खरंच सांगतो, म्हणजे मी ॲक्च्युली एवढा ना आईस ब्रेकर सॉर्ट ऑफ नाही आहे खरं सांगायचं तर, म्हणजे रिअल आयुष्यात. पण माहीत नाही का तिच्यासोबत आपोआप झालं. म्हणजे मस्त गप्पा झाल्या, काही एक्सपिरियन्सेस शेअर झाले. हे तेव्हा ते हे असं केलेलं, तेव्हा नाटक, आम्ही दोघांनी नाटकं बरीच केली आहेत. तर त्याच्याबद्दल मग त्यातल्या त्यात मी गोव्याचा आहे तर गोवा एक हे झाला की, तर त्यामुळे आपोआप विषयीचा हेवा. आणि त्यात माझा मध्ये एक छोटासा ऍक्सिडेंट पण झाला, त्यामुळे पण सो मला वाटतं ऑर्गॅनिकलीच या गोष्टी सगळ्या घडतात कुठल्याही सेटवरती किंवा ह्याच्यात. आणि तुम्ही ते फोर्स नाहीच करू शकत की बॉन्डिंग व्हावं किंवा काय. तर आय एम ग्लॅड की ते आमचं खूप जसे, आणि खरं तर आमच्या महिन्यातनं कधीतरी सीन लागतात शूटिंग सुद्धा, असं काही हे नाही. पण ते झालं की ती वेवलेंथ मॅच झाली. आणि मग जे टवाळ गप्पा असतील ते आधीचे एक्सपिरियन्सेस, काय करायचास, हे करायचंस का, असं काय तसं काय वगैरे, अशा गप्पांमधनं ते आपोआप हे झालं. येस, पण आम्हाला सगळ्यांना विश्व आणि सईची मैत्री खूप आवडते, ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन पण. सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल जाता जाता? मी सांगेन की खूप आवडीने आवर्जून पेशंटली एपिसोड्स बघा. आमचे सीन असतात ते चुकवू नका अजिबात. आणि आम्ही सोशल मीडियावर पण आहोत, अनुज आहे, मी आहे. तर इन केस तुमचं काही मिस झालं तर तुम्ही तिथे आम्हाला फॉलो करा, आम्ही काही ना काहीतरी टाकत राहू. सो या नक्की बघत राहा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.